नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या आठवडाभराचा साप्ताहिक अंदाज थोडक्यात पाहूया. काही ठिकाणी आता काही दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कारण तसं आहे का तर विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता ह्या साईडला एक कमी दाबाचं क्षेत्र होणार आहे आणि ते क्षेत्राचं रूपांतर चांगलं बऱ्यापैकी पाऊस देणारे ढगे तयार होऊन कमी दाबाचे क्षेत्र भुवनेश्वर व उत्तरेकडे धनबादकडे उत्तरेकडे सक्रिय असल्यामुळे राज्यात सुद्धा काही भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ते कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून परत पश्चिमेकडे सरकणार आहे. त्यावेळी राज्यामध्ये गडगडाटी वातावरण तयार व्हायची शक्यता आहे आणि ज्यावेळी गडगडाटी वातावरण तयार होतं त्यावेळी जोरदार पाऊस हा असतोच. थोड्या वेळासाठी पण असतो, खरं जोरदार पाऊस असतो. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र ते तयार झालेले आहे. संपूर्ण उत्तर भागातून हिमाचल पायथ्याशी ते पुढे निघून जाणार आहे. त्यावेळी राज्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासहित पावसाची शक्यता वाटते. 24 तासामध्ये बघायला गेलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टी त्यामध्ये नवापूर आणि परत इकडे राज्यात बघायला तर नाशिक, पालघर, वाडा, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, जुन्नरचा काही भाग, खेडचा पश्चिम साईडचा भाग, खापोली, दापोली आणि इकडे गोरेगाव, चिपळूण ह्या भागापर्यंत हलका मध्यम पाऊस असणार आहे. तिथून दक्षिणेकडे रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूरचा पश्चिम भागातून परत सिंधुदुर्ग पट्टा जोरदार पावसाची शक्यता आहे. बेळगाव, गोकाक, निपाणी, सांगलीपर्यंत हलका मध्यम पाऊस असणार आहे. तिथून सांगलीच्या पूर्व दिशेस जत, पंढरपूर साईड, सोलापूरपर्यंत जोरदार पाऊस असणार आहे आणि ओडूज, विटा, बारामती, जेजुरी हा जो पट्टा आहे मध्य महाराष्ट्राचा अहमदनगर आणि परत श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, नाशिकचा पूर्व भागातून मालेगाव, धुळेपर्यंत हलक्याशा पावसाची शक्यता वाटते. सर्वत्र उर्वरित भागात राज्यात मराठवाडा किंवा विदर्भ साईडला सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता, जोरदार पावसाची काही शक्यता तिथे नाही. पण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला म्हणजे सांगली, सोलापूरचा काही भाग आणि परत विदर्भाचा दक्षिण भाग आणि मराठवाड्याचा दक्षिण भाग, सोलापूर ह्या भागातून तेलंगणापर्यंत जोरदार पाऊस, गडगडाटी वातावरण तयार होणार आहे आणि मेघगर्जनेसह पाऊस व्हायची शक्यता ह्या भागात दिसून येते. तत्पूर्वी उरलेल्या भागात तापमान वाढ होणार आहे आणि तिथून तापमान वाढ होऊन त्याही भागात मेघगर्जनेसह आठवडाभरात पावसाची शक्यता आहे. एकंदरीत पाहता हे 24 तासाचा हवामानाचा अंदाज असा झाला. पण तिथून 4 दिवसाचा संपूर्ण दक्षिण भागामध्ये सुद्धा पावसाची तयारी असणार आहे 4 दिवसात आणि कर्नाटक म्हणा बाकीचे सर्व भागातून पावसाची तयारी असणार आहे. राज्यात त्यावेळी तापमान वाढ असणार आहे आणि उकाडा असणार आहे. दक्षिणेकडे पाऊस जोरदार असणार आहे. दक्षिणे कर्नाटक किंवा कर्नाटकच्या दक्षिणेकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हाच पाऊसचं वातावरण तयार म्हणजे जास्त प्रबळ होऊन कमी दाबाचे रूपांतर जास्त सक्रिय होऊन त्यावेळी आता एक 24 तासाचा पहिला व 48 तासाचा त्याचा फरक पडणार आहे की जोरदार पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे. एकंदरीत तुम्ही पाहताय भारताच्या पूर्व किनारपट्टीपासून पावसाचा जोर वाढलेला दिसून येतो 24 तासात आणि तिथून 48 तासात पाहायला गेलं तर 48 तासात संपूर्ण राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जास्त पाऊस असणार आहे. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला व विदर्भाच्या संपूर्ण भागातून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या आठवड्याभरात आहे. धन्यवाद.